नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे गणित इयत्ता 9वी भाग 1 प्रकरण पहिले। प्रकरणाचं नाव आहे मित्रांनो संच आणि ह्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे सराव संच 1.1। चला तर बघूयात सराव संच 1.1। बघा मित्रांनो, प्रश्न पहिला तुम्हाला दिलेला आहे की पुढील संच यादी पद्धतीने लिहा। आता आपल्याला संच माहित असायला पाहिजे, संच कशाला म्हणतात किंवा आपल्याला हे संच आपण दोन पद्धतीने लिहू शकतो। पहिली पद्धत आहे यादी पद्धती आणि दुसरी पद्धत आहे गुणधर्म पद्धती। आता यादी पद्धतीमध्ये आपण काय करतो की जे आपल्याला गुणधर्म दिलेला असतो ह्याच्यावर आधारित आपण काय करतो, याच्यावर आधारित आपल्याला संच लिहायचे असतात। ते आपण एखाद्या महिरपी कंसामध्ये लिहितो आणि संचाचे घटक आपण कॉमा देऊन सेपरेट लिहितो। समजा ABC एखाद्या संचात ABC हे संच A चे घटक असतील तर ABC हे आपण महिरपी कंसामध्ये लिहितो, याला म्हणतात यादी पद्धती। आणि समजा आपल्याला गुणधर्म दिला असेल त्याला म्हणतात गुणधर्म पद्धती, किंवा आपण एखादा संच यादी पद्धतीमध्ये दिला असेल तर आपण त्याला गुणधर्म पद्धतीमध्ये कन्वर्ट करू शकतो। समजून घ्या, आपल्याला करायचे आहेत सराव संच 1.1 मधील प्रश्न पहिला सॉल्व करायचा आहे। चला, तुम्हाला काय दिलं, समपूर्णांक संख्यांचा संच। आता जेव्हा आपण संच लिहितो त्यावेळेस आपण संचाला नाव देतो। समजा मी नाव दिलं B आणि संचामधले घटक आपण महिरपी कंसामध्ये लिहितो। तर आता समपूर्णांक संख्यांचा संच तुम्हाला सर्वांना माहित असायला पाहिजे की पूर्णांक संख्या कोणकोणत्या असतात। बघा, पूर्णांक संख्या कोणकोणत्या असतात, तर पूर्णांक संख्या ह्या असतात। बघा, पूर्णांक संख्या असतात डॉट 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 -3 -2 -1 0 1 2 3 अशा असंख्य ह्या पूर्णांक संख्या असतात। तर आपल्याला काय दिलेलं आहे, समपूर्णांक संख्यांचा संच। म्हणजे समसंख्या कशाला म्हणतात, ज्या संख्येला 2 ने भाग जातो त्या संख्येला आपण काय म्हणतो, समसंख्या म्हणतो। मग इथे तुम्हाला समपूर्णांक संख्यांचा संच दिलेला आहे। म्हणजे काय करायचं की ह्या आता पूर्णांक संख्या तर असंख्य असतात, आता ह्या बाजूला पण ते असंख्य असतील, इकडे पण असंख्य असतील। मग आपल्याला घ्यायचे कोणते नेमके, ज्या संख्येला 2 ने भाग जातो त्याच्या संख्या घ्या। म्हणजे काय होणार, आपण घेऊ शकतो अधिक वजा 2 अधिक वजा 4 अधिक वजा 6 अधिक वजा 8 डॉट डॉट डॉट। म्हणजे आपण अधिक आणि वजा दोन्ही संख्या घ्यायलो। बघा, अधिक 2 ला पण 2 ने पूर्ण भाग जातो, वजा 2 ला पण जातो आणि दोन्ही पूर्णांक संख्या आहेत ना। बघा ना, वजा 2 पूर्णांक संख्या आहे, 2 आहे, इकडे 4 पण असेल 6 पण असेल, इकडे वजा 4 वजा 6 पण असेल। म्हणून आपण लिहिलं अधिक वजा 2 अधिक वजा 4 अधिक वजा 6 अधिक वजा 8। आता पुन्हा दुसरा संच आपल्याला दिलेला आहे की 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच। आता काय दिलं प्रश्न नेमकं बघा, 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच। मूळ संख्या कशाला म्हणतात की ज्या संख्येचे 2च विभाजक असतात किंवा ज्या संख्येला फक्त आणि फक्त 2 संख्येने भाग जाते। समजा 2 आहे, 2 या संख्येला 1 ने आणि 2 ने म्हणजे 2च संख्येने भाग जाते, म्हणून 2 ही संख्या मूळ आहे। आता पुन्हा आहे 3, तर 3 ही संख्या 3 या संख्येला 1 ने व 3 ने पूर्ण भाग जातो आणि ह्या 2च संख्येने याला भाग जातो, म्हणून ह्या 3 ला म्हणतात मूळ संख्या। आणि हे 1 आणि 3 ह्या 3चे विभाजक आहेत। म्हणजे ज्या संख्येचे 2च विभाजक असतात त्या संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो। समजा आता इथे मी 4 घेतलं तर 4 मूळ संख्या होणार का, नाही होणार, कारण 4 चे विभाजक 3 आहेत। 1 2 आणि 4 हे कोणाचे विभाजक आहेत, तर हे 4 चे विभाजक आहेत। म्हणजे 4 मूळ संख्या होणार नाही, कारण ह्याचे 3 विभाजक आहेत। तर मूळ संख्या असण्यासाठी आपल्याकडे 2च विभाजक पाहिजे, 3 नाही किंवा 1 पण नाही। आता प्रश्न असा निर्माण होतो की 1 मूळ संख्या आहे का, तर 1 मूळ संख्या नाही, कारण 1 चा विभाजक फक्त 1च आहे आणि मूळ संख्या साठी 2 विभाजक पाहिजे। म्हणजे 1 मूळही नाही आणि संयुक्तही नाही। संयुक्त म्हणजे काय, ज्याचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात। आता 4 संयुक्त संख्या आहे आणि 1 मूळही नाही आणि संयुक्तही नाही। आणि आपल्याला असं लक्षात येईल की 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे, बाकीच्या सगळ्या मूळ संख्या विषम असतात। म्हणजे आपण लिहू शकतो संच B चा घटक फक्त 2 येईल, कारण 2 एकमेव सममूळ संख्या आहे, बाकीच्या सर्व मूळ संख्या ह्या काय असतात, विषम असतात। आणि आपल्याला दिलं सममूळ संख्या म्हणजे काय, आता मला सांगा 2 समसंख्या आहे आणि ती मूळ आहे। आता बाकीच्या ज्या 2च्या पट्टीमधल्या 4 6 जेवढ्या संयुक्त संख्या आहेत त्या कोणत्याही संख्या काय असतील, मूळ नसतील, कारण त्याचे विभाजक 2 पण असेल आणि दुसरे 2 पण असतील।
कमीत कमी, म्हणजे ते मूळ होणार नाही, फक्त 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. तिसरा संच आपल्याला दिलेला आहे पहा, सर्व ऋण पूर्णांकांचा संच, याला मी नाव देतो सी. तर आपल्याला हे सॉल्व करता येते. सर्व ऋण पूर्णांकांचा संच म्हणजे पूर्णांक संख्या आपण आत्ताच बघितलेल्या आहे पहा. पूर्णांक संख्या कोणकोणत्या असतात, तर पूर्णांक संख्या या आपण आईनं दाखवतो आणि ह्या असतात डॉट 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 -3 -2 -1 0 1 2 3 डॉट डॉट अशा असंख्य असतात. मग आता आपल्याला प्रश्न काय विचारला, सर्व ऋण पूर्णांकांचा संच, 0 ही ऋण पण नाही आणि धन पण नाही. तर प्रश्न काय दिला, ऋण पूर्णांक म्हणजे शून्याच्या इकडच्या सर्व संख्या आपल्याला लिहून टाकायच्या, म्हणजे काय -1 -2 -3 डॉट 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 अशा प्रकारे आपण हे लिहू शकतो. पुन्हा आहे संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच, हे आपण लिहू शकतो सा रे ग म प ध, पुन्हा नी आणि पुन्हा सा येते, पण आपण ते सा एकदाच लिहिणार, कारण डबल डबल आपण संचामध्ये काय करतो, संचामधले घटक यादी पद्धतीमध्ये आपण संच जे गुणधर्म दिलेला आहे त्या गुणधर्माच्या आधारावर संचाचे घटक महिरपी कंसात लिहितो, प्रत्येक घटक कॉमा देऊन सेपरेट लिहितो आणि एखादा घटक डबल आला म्हणजे रिपीट आला तर आपण ते एकदाच लिहितो. आता सा रे ग म प ध नी आणि सा येते, पण आपण सा अगोदर लिहिलेला आहे म्हणून आपल्याला हे लिहायची गरज नाही. बघूयात प्रश्न दुसरा. चला आता आपण बघूयात प्रश्न दुसरा काय दिलेला आहे ते. खालील चिन्हात दिलेली विधाने आपल्याला शब्दात लिहायची आहेत, म्हणजे ही विधाने आपल्याला चिन्हामध्ये दिलेली आहे पहा आणि ते आपल्याला शब्दात लिहायचं आहे. म्हणजे कसं, आता हे 4/3 हा क्यूचा घटक आहे, ह्या इप्सिलॉनला काय म्हणतात, हे 4/3 घटक असणे म्हणजे आपण लिहू शकतो 4/3 हा काय आहे, क्यूचा घटक आहे. 4/3 हा क्यूचा घटक आहे, म्हणजे 4/3 हा क्यूचा घटक आहे. आपल्याला अशा प्रकारे हे लिहिता येते आणि हे जे क्यू असते ते परिमेय संख्या असते. आता पुन्हा -2 यांचा घटक नाही असं आपण लिहू शकतो, कारण इप्सिलॉन दिलं आहे आणि त्याच्यावरची तिरकी रेष मारली म्हणजे -2 याचा अर्थ होतो घटक नसणे, म्हणजे आपण लिहू शकतो -2 हा यांचा घटक नाही. n म्हणजे काय, नैसर्गिक संख्या, यांचा घटक नाही. -2 नैसर्गिक संख्या आहे का, नाही, म्हणजे -2 हा यांचा घटक नाही. आणि पुन्हा आपल्याला दिलेला आहे पी दिलेला आहे, संच पी आपल्याला दिलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक विधान दिलेलं आहे ते आपल्याला शब्दात मांडायचं आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, संच पीचे घटक, आता हे मोठा पी आहे, संच पीचे घटक पी असे आहेत की, काय आहेत, असे आहेत की, संच पीचे घटक पी असे आहेत की. पुन्हा काय आहे, पी ही काय आहे, विषम संख्या आहे. काय आहे, पी ही काय आहे, पी ही विषम संख्या आहे. पी ही विषम संख्या आहे असं आपण लिहू शकतो. पी ही विषम संख्या आहे. अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व करता येते. संच पीचे घटक पी असे आहेत की पी ही विषम संख्या आहे. अशा प्रकारे हा प्रश्न दुसरा आपला झालेला आहे. बघूयात पुढचा प्रश्न. चला आपल्याला पुढचा प्रश्न सॉल्व करायचा आहे. सोडवूयात ते पुढचा प्रश्न. चला मित्रांनो, आता आपल्याला सोडवायचा प्रश्न क्रमांक 3. प्रश्न तिसरा काय दिलेला आहे पहा, कोणतेही 2 संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने आपल्याला लिहायचे आहेत. आता सुरुवातीला आपण यादी पद्धतीने लिहून बघूयात. समजा हा माझ्याकडे एक संच आहे ए आणि ए या संचामध्ये तुम्ही कोणतेही संच लिहू शकता. असंख्य आपल्याला उत्तर लिहिता येतात, पण ते संच असायला पाहिजे. आपण लिहितो यादी पद्धतीमध्ये संच ए मी घेतलेला आहे. संच ए मध्ये घटक आहेत 1 2 3, हे या संच एचे घटक आहेत. आता आपल्याला हेच संच गुणधर्म पद्धतीने लिहायचे आहेत. तर संच एचे घटक काय काय आहेत बघा, 1 2 3 आहेत. म्हणजे 1 2 3 काय आहेत, या नैसर्गिक संख्या आहेत. म्हणजे संच एचे घटक x असे आहेत की काय आहे, x बरोबर आपल्याला लिहिता येते n, आणि हा जो n आहे तो n काय आहे, मोठ्या n चा घटक आहे. म्हणजे याचा अर्थ काय होईल की संच एचे घटक x असे आहेत की x बरोबर आपण स्मॉल n घेतला आणि हे स्मॉल n काय आहे, मोठ्या n चा घटक आहे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपण जनरली घ्यायलो, म्हणजे गुणधर्म पद्धतीने घ्यायलो. आणि हा जो n आहे तो काय आहे, नैसर्गिक संख्या आहे. पण नैसर्गिक संख्या कितपर्यंत दिली आपल्याला, 3 पर्यंत दिली आहे. म्हणजे आपण लिहू शकतो की हा जो n आहे तो 4 पेक्षा लहान आहे. अशा प्रकारे आपल्याला एखादा संच यादी पद्धतीने दिला असेल तर गुणधर्म पद्धतीने आपल्याला लिहिता येते. आता दुसरं आपण उदाहरण बघूयात. इथं संच बी मी घेतलेला आहे. संच बी यादी पद्धती लिहूत अगोदर.
यादी पद्धतीने लिहूत यादी पद्धती। आता इथं आपण काय करतोय बघा, यादी पद्धती इथं आपण संच बी घेतलेला आहे, संच बीचे घटक वाय किंवा यादी पद्धतीमध्ये लिहायचे आहेत, तर आपण लिहूयात ई कॉमा ए कॉमा टी। तर हे ई ए टी काय आहे, इंग्रजी अक्षर आहे, त्याच्यापासून आपल्याला शब्द सांगता येतो इट किंवा टी। तर आपण हेच संच गुणधर्म पद्धतीने लिहू शकतो बघा, गुणधर्म पद्धती। तर गुणधर्म पद्धतीने तुम्ही कसं लिहू शकणार, तर हेच संच आपल्याला लिहिता येते गुणधर्म पद्धतीने। संच बीचे घटक वाय असे आहेत की वाय हा इट या शब्दातील अक्षर आहे। काय आहे, वाय हा इट या इंग्रजी शब्दातील अक्षर आहे, बरोबर आहे। या इंग्रजी शब्दातील काय आहे सांगा, या इंग्रजी शब्दातील काय आहे मित्रांनो, अक्षर आहे, शब्दातील अक्षर आहे असं आपण लिहू शकतो। अशा प्रकारे हा आपला प्रश्न तिसरा झालेला आहे। बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले प्रश्न।